नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या नथिंग इज इम्पॉसिबल या YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान विषयातील जे तुम्हाला माहितच आहे की आपली जी सिरीज चालू आहे त्या सिरीजचं नाव आहे NEMM या सिरीज. या सिरीज मध्ये आपण विज्ञान विषयातील आरोग्य व रोग हा धडा आज आपण अभ्यासणार आहोत. तर यामागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिलेली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला मागचे व्हिडिओ पाहायचे. तुम्हाला माहित असेल की आपला जो विज्ञान विषय आहे तो तुम्हाला NMच्या परीक्षेमध्ये 35 मार्कासाठी आहे. किती 35? तर 35 मार्क तुमचे 35 पैकी 35 मार्क जर तुम्हाला मिळवायचे असतील तर या सिरीजचा भाग म्हणून तुम्ही सर्व व्हिडिओ जेवढे येतात तेवढे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यानंतर प्रत्येक व्हिडिओमध्ये जे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत ते प्रत्येक प्रश्न तुमच्या वहीमध्ये तुम्हाला नोट करायचे आहेत आणि त्याचा अभ्यास तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आजचा जो व्हिडिओ आहे धडा दुसरा, आरोग्य व रोग. तर नेमकं आरोग्य म्हणजे काय आणि रोग म्हणजे काय याविषयी आपल्याला सुरुवातीला माहिती घ्यायची आहे. तर बघा, आरोग्य म्हणजे रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या अपूर्णता सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. तर बघा, आरोग्य म्हणजे चार प्रकारचे व्यक्ती असतात. त्या प्रकारच्या व्यक्तींमध्ये जो सक्षम असतो त्याला आपण परिपूर्ण असं म्हणतो. तर बघा, ते चार प्रकारचे व्यक्ती कोणते असतात ते आपण बघूयात. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. नंबर 1, शरीराने सदृढ असलेला. त्याच्यानंतर नंबर 2, मानसिक क्षमतेने चांगला असणारा. नंबर 3, व्यसन न करणारा. नंबर 4, सामाजिकरित्या सदृढ असलेला. तर यामध्ये या चार गोष्टींमध्ये जो व्यक्ती परिपूर्ण असतो म्हणजे चांगला असतो त्याला आपण परिपूर्ण असं म्हणतो. तर बघा, नंबर 5, शरीराने सदृढ असलेला म्हणजे शरीराने रोगी नसलेला. त्याच्यानंतर जे दुसरा मानसिक क्षमतेने चांगला असणारा. आणि त्याच्यानंतर व्यसन न करणारा. त्याच्यानंतर सामाजिकरित्या सदृढ असलेला म्हणजे परिपूर्ण असतो. त्या चारही गोष्टींमध्ये चांगला असतो त्याला आपण परिपूर्ण असं म्हणतो. तर बघा, अशा प्रकारे रोगाचे काही प्रकार असतात की शरीराने सदृढ असलेला, मानसिक क्षमतेने चांगला असलेला, त्याच्यानंतर व्यसन न करणारा, सामाजिकरित्या सदृढ असलेला, त्याच्यानंतर जो पाचवा व्यक्ती असतो जो की परिपूर्ण असतो म्हणजे चार गोष्टींमध्ये जो चांगला असतो त्याला आपण परिपूर्ण असं म्हणतो. तर बघा, आरोग्य म्हणजे काय नेमकं तुम्हाला कळालंच असेल की आरोग्य काय असते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की रोग म्हणजे. तर बघा, मानसशास्त्रीयरित्या आणि मानसशास्त्रीयरित्या शारीरिक क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीर क्रियात्मक, मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे काय असते? रोग असते. समजा एखादा व्यक्ती श्वसन करतो. जर त्याला श्वसन घेण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तो व्यक्ती कसा असेल? रोगी असेल. म्हणजे आपल्या जे शरीर आहे, शरीराच्या कार्यामध्ये कोणत्याही कार्यामध्ये एखादी अडथळा आणणारी स्थिती म्हणजे काय असते? की त्याला आपण रोग असं म्हणतो. आता रोगाची विशिष्ट कारणे असतात. सर्दी, ताप, खोकला
त्याच्यानंतर कर्करोग असेल, मधुमेह असेल, अशी रोगाची विशिष्ट लक्षणे असतात आणि रोगाचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला रोगाचे प्रकार. रोगाचे प्रकार कोणते असतात ते आपल्याला बघायचे आहे. रोगाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. त्यामध्ये कालावधीनुसार आणि कारणानुसार. कारणानुसार आणि कालावधीनुसार. कालावधीनुसार म्हणजे काळानुसार जो रोग एखाद्या व्यक्तीला होतो त्याला आपण कालावधीनुसार म्हणतोय. कारणानुसार रोग म्हणजे एखाद्या कारणामुळे होणाऱ्या कारणानुसार. तर बघा कालावधीमध्ये 2 प्रकार पडतात. दीर्घकालीन रोग. नंबर 1 आहे दीर्घकालीन रोग आणि दुसरा जो प्रकार आहे तीव्र रोग. दीर्घकालीन रोग म्हणजे काय असते? तर दीर्घकालीन रोग म्हणजे जे आजार 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीकरिता असतात, त्यांना आपण दीर्घकालीन रोग असं म्हणतोय. त्याच्यानंतर तीव्र रोग आहे. तीव्र रोग म्हणजे जे आजार 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीकरिता असतात, त्यांना आपण तीव्र रोग असं म्हणतो. हे तुम्हाला कळालंच असेल. त्याच्यानंतर आहे कारणानुसार रोग. कारणानुसार रोगामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. नंबर 1 आनुवंशिकता. त्याच्यानंतर आहे उपार्जित रोग. तर आनुवंशिकता म्हणजे जे आजार पालकांद्वारे मुलांमध्ये संक्रमित होतात त्यांना आपण आनुवंशिकता असं म्हणतोय. त्याच्यानंतर आहे उदाहरणामध्ये डाऊनचं लक्षण. त्याला आपण डाऊनचं लक्षण असं म्हणतोय. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे उपार्जित रोग. उपार्जित रोगाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. नंबर 1 संसर्गजन्य रोग आणि त्याच्यानंतर आहे असंसर्गजन्य रोग. असंसर्गजन्य रोगामध्ये सर्दी, फ्लू, डेंग्यू हे जे रोग आहेत ते आपल्याला संसर्गजन्य रोगामध्ये ते रोग येतात. त्याच्यानंतर असंसर्गजन्य रोगामध्ये मधुमेह आणि हृदयविकार आणि त्याच्यानंतर कर्करोग असे विविध प्रकार आपल्याला आढळतात. त्याच्यानंतर आपल्याला समोर जायचं तर बघा यामध्ये आपल्याला संसर्गजन्य रोग काय असतो, त्याच्यानंतर असंसर्गजन्य रोग काय असतो हे आपल्याला बघायचं. तर बघा संसर्गजन्य रोग म्हणजे दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक, कीटक व प्राणी याद्वारे पसरणारे रोग म्हणजे काय संसर्गजन्य रोग. तर संसर्गजन्य रोगाचे काही उदाहरण दिलेले आहेत. ते आहेत कावीळ, अतिसार, पट्टी आणि विषमज्वर. हे संसर्गजन्य रोगाचे काही विशिष्ट आपल्याला उदाहरण बघायला मिळतात. त्याच्यानंतर आहे प्राण्यांमार्फत होणारे जे रोग आहेत. प्राण्यांमार्फत होणारे जे रोग त्यामध्ये आपण रेबीज आणि बर्ड फ्लू असे विविध रोग आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे असंसर्गजन्य रोग. असंसर्गजन्य रोग म्हणजे नेमकं काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा जे रोग संसर्गातून किंवा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कातून जे आजार आपल्याला होत नाहीत त्यांना आपण असंसर्गजन्य रोग असं म्हणतोय. तर यामध्ये जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना आपण असंसर्गजन्य रोग असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे किंवा वातावरणातून जे रोग आपल्याला होत नाहीत त्यांना आपण असंसर्गजन्य रोग असं म्हणतोय. ठीक आहे. तर काही आपल्याला रोगाचे प्रकार बघायचे आहेत, जे की डेंग्यू. तर हा जो डेंग्यू हा रोग आहे तो एक संसर्गजन्य रोग आहे. ते आपल्याला कशाप्रकारे डेंग्यू हा रोग काय असतो त्याची विशिष्ट लक्षणे काय असतात ते आपल्याला इन डिटेल पाहायचे आहेत. तर बघा हा जो डेंग्यू रोग आहे साठलेल्या पाण्यात डास काय करतात अंडी घालत असतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते निर्माण होऊन त्या ठिकाणी त्यांची संख्या वाढते. तर डासांची संख्या वाढते आणि डासांमार्फत डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवत असतात. त्यामध्ये इडिस इजिप्ती ही जी डासांची प्रजाती आहे या प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा रोग संसर्गजन्य रोग पसरतो. तर यामध्ये हा आजार फ्लेविवायरस फ्लेविवायरस या प्रकारातील डेन 1 ते 4 या विषाणूमुळे होत असतो. त्याच्यानंतर आपल्याला डेंग्यू या रोगाची विशिष्ट लक्षणे पाहायची आहेत. तर बघा लक्षणे आपल्याला काय सांगतात? तीव्र ताप, तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, त्याच्यानंतर उलट्या होणे हे डेंग्यूची लक्षणे आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांच्या कोपणीत दुखणे, त्याच्यानंतर रक्तातील रक्तबिंबिका यांचे प्रमाण कमी होणे, त्याच्यानंतर त्यामुळे शरीराअंतर्गत रक्तस्राव होणे. तर डेंग्यू हा जो रोग आहे तो एक संसर्गजन्य रोग आहे.
डेंग्यू हा रोग कशा प्रकारे पसरतो, त्याच्यानंतर कोणत्या प्रजाती म्हणजे इडिस इजिप्ती या डासांमार्फत हा रोग पसरत असतो, त्याच्यानंतर त्याची काही विशिष्ट लक्षणे आपण बघूया. आपल्याला बघायची तर या ठिकाणी बघा स्वाईन फ्लू हा एक रोग आपल्याला बघायचा आहे, जो की संसर्गजन्य रोग आहे. तर स्वाईन फ्लू हा जो रोग आहे, संसर्ग होण्याची कारणे काय असतात ते आपल्याला बघायचे आहेत. स्वाईन फ्लू हा जो रोग आहे, स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर प्राण्यांद्वारे तसेच माणसांद्वारे होतो. तर त्याच्यानंतर स्वाईन फ्लूचा विषाणूचा प्रसार रोग्याच्या नाकातील व घशातील स्त्राव व थुंकीतून होत असतो. त्याच्यानंतर स्वाईन फ्लूची काही विशिष्ट लक्षणे आहेत. स्वाईन फ्लूची जे लक्षणे आहेत, ताप लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होणे ही स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत. तर यामध्ये घसा खोकवणे, त्याच्यानंतर शरीर दुखणे अशी विशिष्ट लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आहे दुसरा रोग एड्स हा रोग HIV म्हणजेच इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस हा एक व्हायरस असतो. या विषाणूमुळे मानवाला तो होत असतो. त्याच्यानंतर यामध्ये मानवाची नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती हळूहळू दुर्बल झाल्याने त्याला विविध रोगांची लागण होते. त्याच्यानंतर वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. त्यामुळे त्याचे नेमके निदान करण्यासाठी इलिसा ही रक्ताची चाचणी आहे. तर एड्सची लक्षणे व्यक्तिसापेक्ष असतात. तर यामध्ये बघा, हा जो रोग आहे त्या रोगाचे निदान करण्यासाठी इलिसा ही रक्ताची चाचणी त्यासाठी वापरली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा रोग आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यानंतरचा जो रोग आहे रेबीज. तर रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. रेबीज हा कोणता रोग आहे? विषाणूजन्य रोग आहे. हा हा जो रोग आहे, हा रोग संसर्ग प्राणीला कुत्रा, ससा, त्याच्यानंतर मांजर इत्यादी चावल्यानंतर होत असतो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं विषाणू या रोगाचे जे विषाणू असतात, मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात. जलद्वेष हे या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे. म्हणजे जलद्वेष जलापासून त्याला जलद्वेष म्हणजे जलाची त्याला भीती वाटत असते. जलद्वेष हे या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे. त्यानंतर मात्र रोग होण्यापूर्वी मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. तर बघा, रेबीज हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा संसर्ग झालेल्या कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो. या रोगाचे विषाणू मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात. जलद्वेष हे या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे. या रोगामध्ये या रोगामध्ये रोगी रोगी जो आहे पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असेही म्हटलं जातं. तर रेबीज प्राणघातक रोग आहे. तर रेबीज हा रोग एक प्राणघातक रोग आहे. त्यामुळे आपल्या प्राण पण जाऊ शकतो. तर या आजाराची लक्षणे आपल्याला 90 ते 175 दिवसामध्ये दिसू लागतात. किती दिवसामध्ये दिसू लागतात? 90 ते 175 दिवसामध्ये दिसू लागतात. हे जे महत्वाचे काही मुद्दे आहेत ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. तर बघा, रेबीज हा जो रोग आहे या रोगाची आपल्याला काही विशिष्ट लक्षणे दिसून येतात. 2 ते 12 आठवडे ताप राहतो. अतिशयोक्ती करत वागणे, त्याच्यानंतर पाण्याची भीती त्या व्यक्तीला वाटत असते. तर रेबीज विषयी आपण माहिती बघितलोय. त्याच्यानंतरचा भाग आपल्याला बघायचा त्याच्यानंतरचा जो रोग आहे या ठिकाणी कर्करोग कर्करोगाला आपण कॅन्सर असं म्हणतोय. पेशीच्या अनियंत्रित पेशीच्या अनियंत्रित अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद म्हणतात. कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यासारख्या अवयवामध्ये रक्त किंवा अन्य कोणत्याही कृतीत होऊ शकतो. त्याच्यानंतर हा जो कर्करोग आहे, कर्करोगाची काही कारणे असतात. ते कारणे म्हणजे कशामुळे हा रोग होऊ शकतो. तर बघा, कारणे आपल्याला काय दिलेली आहेत? अति प्रमाणामध्ये तंबाखू खाणे, त्याच्यानंतर गुटखा, धूम्रपान
आणि मद्यपान करणे यामुळे सुद्धा हा रोग होऊ शकतोय. आहाराचा चवतायुक्त अन्नपदार्थाचा, फळे व पालेभाज्यांचा समावेश नसणे यामुळे सुद्धा कर्करोग हा रोग आपल्याला होऊ शकतो. त्याच्यानंतर अति प्रमाणामध्ये जंक फूड यामध्ये वडापाव, पिझ्झा इत्यादी खाल्ल्यामुळे सुद्धा होऊ शकतोय. यासारखी अनेक कारणे असू शकतात, जे की कर्करोग होण्यामागे यासारखी अनेक कारणे आपल्याला असू शकतात. तर बघा, आनुवंशिकता हेही एक कारण असू शकते. तर आनुवंशिकता हे एक कारण असू शकते. यामध्ये म्हणजे बरीच कारणे आपल्याला आढळून येतात. त्याच्यानंतर हा जो कर्करोग आहे, कर्करोगाची विशिष्ट लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात. दीर्घकालीन खोकला, सतत खोकला येत असतो. त्याच्यानंतर आपला जो आवाज आहे, आवाज आपला घोगरा होत असतो. आवाजामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण जेवण करतो, जेवण करता वेळेस गिळताना आपल्याला त्रास होतो. त्याच्यानंतर उपचार करूनही न बरा होणारा व्रण किंवा सूज आपल्याला आढळून येते. स्तनात गाठी निर्माण होणे हा सुद्धा एक महत्वाचं लक्षण आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अकारण वजन घटणे किंवा एखाद्या व्यक्तीचं अकारण वजन घटते कशामुळे हे कर्करोगाची विशिष्ट लक्षणांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर तर बघा आपण सुरुवात करूया. तर बघा हा जो रोग आहे हृदयविकार हा एक रोग असंसर्गजन्य रोग यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हृदयरोग यामध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने सर्व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास कमी पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते. हृदयाची कार्यक्षमता कमी होते. यामुळे हृदयास यामुळे हृदयास जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका आपल्याला येऊ शकतो. त्याच्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला आपल्याला घ्यायचा आहे आणि औषधोपचार त्या अत्यावश्यक आहे. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला आपल्याला त्वरित घ्यायचा आहे आणि औषधोपचार अत्यावश्यक आहे. तर याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. तर बघा, छातीमध्ये असह्य वेदना होतात. छातीतील वेदनांमुळे खांदे, मान, हात दुखणे असे वेगवेगळे कारण त्यामागे असू शकतात. त्याच्यानंतर हात आखडणे, घाम येणे, अस्वस्थ, कंप जाणवणे अशी विशिष्ट कारणे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्याच्यानंतर बघा, हृदयविकाराची जी कारणे आहेत, जास्त प्रमाणामध्ये धूम्रपान केल्याने होऊ शकतो, मद्यपान केल्याने, त्याच्यानंतर मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा लठ्ठपणा त्यामध्ये पण एक कारण असू शकते आणि शारीरिक श्रमाची कमतरता असे विविध कारणे आपल्याला आढळून येतात. तर व्यायामाचा अभाव त्याच्यानंतर आहे सतत बैठे काम करणे यामुळे सुद्धा आपल्याला हृदयविकार हा रोग होऊ शकतोय. त्याच्यानंतर आनुवंशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता अशा विशिष्ट कारणाने आपल्याला हृदयविकार हा रोग होऊ शकतोय. तर हृदयविकारावर उपचार जे आहेत आपल्याला हृदयविकारावर आपल्याला उपचार करायचे. बघा, हा जो हृदयविकार आहे, हृदयविकाराला बायपास सर्जरीद्वारे सुद्धा चांगल्यापणे म्हणजे बायपास सर्जरी केल्याने सुद्धा उपचार केला जातो. त्याच्यानंतर एंजिओप्लास्टी याद्वारे सुद्धा हृदयविकारावर उपचार केले जातात. त्याच्यानंतर ओपन हार्ट सर्जरी, त्याच्यानंतर पेसमेकर बसविणे, स्टेटस टाकणे, त्याच्यानंतर हृदय प्रत्यारोपण याद्वारे हृदयविकारावर उपचार केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचा भाग आपल्याला बघायचा आहे. त्या ठिकाणी बघा, औषधांचा गैरवापर जे आपण दररोजच्या जीवनामध्ये औषधी घेतो त्यांचा गैरवापर केल्यामुळे कधी 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 आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही औषधे परस्पर काही व्यक्ती औषधे घेतात त्यांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अशा औषधांच्या अतिवापराने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतात. तर बघा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्याला औषधी सुद्धा घ्यायची नाही, कारण की ती औषधं घेतल्यामुळे आपल्या शरीरावर
उलटा परिणाम होऊ शकतो म्हणजे वाईट परिणाम आपल्या शरीरावर घडून येतो. त्याच्यानंतर आहे जेनेरिक औषधे. जेनेरिक औषधे जे असतात म्हणजे कोणत्याही पेटंट शिवाय केले जातात त्यांना आपण सामान्य औषधे असेही म्हणतोय. तर बघा जेनेरिक औषधांना सामान्य औषधे असेही म्हणतात. सामान्य औषधे असेही म्हणतात. या औषधाची निर्मिती, वितरण कोणत्याही पेटंट शिवाय केली जाते. म्हणजे हे जे औषधे आहेत कमी दराचे असतात आणि ते सामान्य असतात. ठीक आहे. तर बघा जीवनशैली आणि आजार. जीवनशैली काय असते आणि आजार काय असतो ते आपल्याला बघायचं आहे. तर जीवनशैली म्हणजे आहार विहार यामध्ये यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश होतो. तर बघा जीवनशैली म्हणजे आहार विहार यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश असतो. तर जीवनशैली जी आपली जी दररोजची दिनचर्या असेल त्याला आपण जीवनशैली असं म्हणू. आजार जो आहे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे आजार असतात. तर यामध्ये जीवनशैली म्हणजे आहार विहार यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि जे आपण आहार घेतोय म्हणजे जे काही आपण खातो त्याचा सुद्धा यामध्ये आपल्याला समावेश आढळून येतो. तर लसीकरण. लसीकरण काय असते? आजार होऊ नये याकरिता त्यांचा प्रतिबंध म्हणून लसीकरण करून घेणे हेही तितकेच महत्वाचे आहे. म्हणजे लसीकरण करून घेणे म्हणजे आजार होऊ नये याकरिता आपल्याला लसीकरण सुद्धा करून घेणं खूपच महत्वाचं आहे. तर बघा काही आरोग्य दिनविशेष आपल्याला पाहायचे आहेत, जे की आपल्याला परीक्षेमध्ये म्हणजे धड्याखाली जे आपल्याला सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत म्हणजे त्या प्रश्नांमध्ये काही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा या ठिकाणी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. 29 सप्टेंबर 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर दुसरा दिवस आहे 14 जून. 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण घड्याविषयी सखोल पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करून घेतलोय. तर आता आपल्याला धड्याखालील सरावासाठी जे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत ते प्रश्न आपल्याला बघायचे. तर बघा आता आपण समोरचे प्रश्न पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांचे आपल्याला 4 पर्याय दिले जातात. तर 4 पर्यायांपैकी आपल्याला अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा असतो. तर बघा पहिला प्रश्न आपल्याला काय दिलाय ते आपल्याला पाहायचं. प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक बघायचा आहे की प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय. त्याच्यानंतर 4 पर्यायांद्वारे आपल्याला प्रश्न सोडवायचे. तर खालीलपैकी कोणता रोग जीवाणुकारक नाही? खालीलपैकी कोणता रोग जीवाणुकारक नाही हे आपल्याला बघायचं आहे. पर्याय 1 क्षय, पर्याय 2 कावीळ, पर्याय 3 पट्टी आणि पर्याय 4 विषम ज्वर. तर यामध्ये कावीळ हा रोग जीवाणुकारक नाही. तर पर्याय 2 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न बघायचा आहे, की दुसरा प्रश्न आपल्याला काय सांगतोय ते अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न सोडवायचा. तर बघा खालीलपैकी कशाचे निदान करण्यासाठी चाचणी वापरली जाते? तर खालीलपैकी कशाचे निदान करण्यासाठी चाचणी वापरली जाते हे आपल्याला बघायचं आहे. पर्याय 1 पोलिओ विषाणू, त्याच्यानंतर पर्याय 2 एड्स प्रतिपिंडे, त्याच्यानंतर आहे क्षयरोगाचा जीवाणू आणि पर्याय 4 कर्करोग. तर यामध्ये एड्स प्रतिपिंडे पर्याय 2 हे आपलं उत्तर असेल. कारण की खालीलपैकी कशाचे निदान करण्यासाठी चाचणी वापरली जाते. चाचणी ही एड्स पिंडे एड्स प्रतिपिंडांना म्हणजे त्याच्यावर उपचार करण्यासाठी चाचणी ही वापरली जाते. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न बघायचा. आपला जो समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 आपल्याला काय सांगतोय बघा. प्रश्न क्रमांक 3 जो आपल्याला दिलेला आहे कुत्रा चावल्यानंतर रेबीज आजाराची लक्षणे डॅश डॅश दिवसात दिसू लागतात. तर या ठिकाणी कुत्रा चावल्यानंतर रेबीज आजाराची लक्षणे आपल्याला किती दिवसामध्ये दिसू लागतात ते आपल्याला बघायचं आहे. पर्याय 1 90 ते 175 दिवसामध्ये, पर्याय 2
90 ते 120 दिवसामध्ये, पर्याय क्रमांक 3 90 ते 150 दिवसामध्ये, पर्याय क्रमांक 4 90 ते 110 दिवसामध्ये. तर यामध्ये कुत्रा चावल्यानंतर रेबीजची जी लक्षणे आहेत, आजाराची लक्षणे आहेत, आपल्याला 90 ते 175 दिवसामध्ये दिसू लागतात. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 14 हेपॅटायटिस हेपॅटायटिस हा विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगाचा कारक आहे? तर हेपॅटायटिस हा विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगाचा कारक आहे ते आपल्याला बघायचं आहे. पर्याय क्रमांक 1 कावीळ, पर्याय क्रमांक 2 हिवताप, पर्याय क्रमांक 3 प्लेग, पर्याय क्रमांक 4 कुष्ठरोग. तर यामध्ये हेपॅटायटिस हा विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगाचा कारक आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर कावीळ हा रोगाचा हेपॅटायटिस हा विषाणू खालीलपैकी कावीळ त्या रोगाचा विषाणू आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आपल्याला बघायचा आहे. जागतिक आरोग्य दिन डॅश डॅशला साजरा करतो. तर यामध्ये आपल्याला पर्याय 1 14 जून, पर्याय 2 29 सप्टेंबर, पर्याय क्रमांक 3 7 एप्रिल, पर्याय क्रमांक 4 14 नोव्हेंबर. तर यामध्ये जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा केला जातो, म्हणून पर्याय 3 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 6 आपल्याला काय सांगतोय त्या अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे. खालील रोगाचे नाव आणि त्यांचे कारक यांची नावे आपल्याला दिलेली आहेत. त्यांच्या जोड्या लावून योग्य पर्याय आपल्याला निवडायचे. तर गट क्रमांक 1 आणि गट क्रमांक बी अशी दोन गट आपल्याला दिलेले आहेत. तर यामध्ये पहिल्या गटामध्ये आपल्याला काही रोग दिलेले आहेत जे की आजार आहेत, आणि दुसऱ्या गटामध्ये त्यांचा कारक म्हणजे कोणत्या जीवाणूमुळे आणि कोणत्या विषाणूमुळे हा रोग पसरतो ते आपल्याला जोड्या जोडायचे. त्याच्यानंतर खालील पर्यायांच्या आधारे आपल्याला उत्तर शोधायचं. तर बघा, क्षय हा जो रोग आहे, क्षय हा रोग यामध्ये मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या जीवाणूमार्फत पसरत असतो. कावीळ हा जो रोग आहे, कावीळ हा रोग हेपॅटिटस या जीवाणूमार्फत पसरत असतो. विषमज्वर विषमज्वर हा जो रोग आहे, साल्मोनेला टायफी या जीवाणूमार्फत पसरत असतो. पटकी पटकी हा जो रोग आहे, पटकी हा रोग विब्रिओ वॉलरी या मार्फत पसरत असतो. तर बघा, या ठिकाणी क्षयचा पर्याय क्रमांक डी आहे. त्याच्यानंतर दुसरा जो रोग आहे त्याचा जो पर्याय कावीळ, कावीळचा पर्याय क्रमांक ए आहे. आणि त्याच्यानंतर विषमज्वर, विषमज्वरचा पर्याय आपल्याला कोणता दिसून येतोय? विषमज्वर. थोडस चुकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, रिपीट करूया. तर या ठिकाणी बघा, तर हा जो रोग आहे, पर्याय क्रमांक सी मायकोबॅक्टेरियम ट्युबरली. त्याच्यानंतर कावीळ, कावीळ हा जो रोग आहे, कावीळ हा रोग हेपॅटिटस या कारकानुसार पसरतो. त्याच्यानंतर विषमज्वर साल्मोनेला टायफी याच्या मार्फत पसरत असतो. आणि पटकी हा जो रोग आहे, पर्याय क्रमांक बी विब्रिओ कॉलनी या मार्फत पसरत असतो. तर क्षय हा जो रोग आहे त्याचा कारक कोण आहे? मायकोबॅक्टेरियम ट्युबरली म्हणजे पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर दुसरा जो रोग आहे कावीळ, कावीळ हा या रोगाचा कारक आपल्याला कोण दिसतोय? हेपॅटायटिस म्हणजे पर्याय क्रमांक ए. दुसरा आहे पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर अजून तिसरा रोग आहे विषमज्वर, विषमज्वर हा साल्मोनेला टायफी या विषाणू मार्फत म्हणजे पसरत असतो. त्याचा कारक साल्मोनेला टायफी पर्याय क्रमांक डी हा असेल. त्याच्यानंतर पटकी, पटकी हा जो रोग आहे हेपॅटायटिस या विषाणू मार्फत पसरत असतो. तर याचा पर्याय क्रमांक बी असेल. तर बघा, खालील पर्यायामध्ये या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी नंबर 1 ए 2 बी 3 सी, पर्याय 4 डी. त्याच्यानंतर प्रश्न पर्याय क्रमांक 2
एक सी, 2 ए, 3 डी, 4 बी. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3, 1 बी, 2 डी, 3 सी, 4 ए. पर्याय क्रमांक 4, 1 डी, 2 सी, 3 बी आणि 4 ए. तर या ठिकाणी सी ए डी सी, सी ए डी बी ही जी सिरीज आपल्याला या ठिकाणी कोणत्या पर्यायामध्ये दिसते ते आपले उत्तर असेल. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं सी ए बी डी, आपल्याला सी ए बी डी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. ही जी सिरीज आहे सी ए बी डी बी ही सिरीज आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर आपल्याला समोरचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 7 आपल्याला बघायचा. तर या ठिकाणी बघा माझ्या शाळेजवळ पाण्याची टाकी आहे. तर माझ्या शाळेजवळ पाण्याची टाकी आहे. तर या शाळेमध्ये शाळेजवळ आपल्या पाण्याची टाकी आहे. तर त्यात सांडपाणी मिसळले आहे. तर त्या पाण्यामध्ये सांडपाणी मिसळले आहे. तेथे मला तेथे मला डासांची पैदास असल्याचे आढळले. तर ते डास डॅश डॅश असतील. तर ते डास कोणते असतील हे आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 1 एनाफिलिस, पर्याय क्रमांक 2 एडिस इजिप्ती, पर्याय क्रमांक 3 क्युलेक्स आणि पर्याय क्रमांक 4 1 आणि 2. तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 क्युलेक्स या ठिकाणी हे डास असतील, कारण की माझ्या शाळेजवळ पाण्याचे डबके आहे, त्यात सांडपाणी मिसळलेले आहे, तेथे मला डासांची पैदास होत असल्याचे आढळले. तर ते डास क्युलेक्स पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8 आपल्याला बघायचं. खालीलपैकी असत्य विधान कोणते? खालीलपैकी असत्य विधान आपल्याला ओळखायचं. आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. तर 4 पर्याय आपल्याला अगोदर वाचून घ्यायचे, ती 4 पर्याय आपल्याला काय सांगतात, त्याच्यानंतर आपल्याला अचूक पर्याय निवडायचे. तर बघा पहिला पर्याय आपल्याला काय सांगतोय, हात आखडणे हे हृदयविकाराचे लक्षण आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 मानसिक ताण तणाव हे मधुमेहाचे कारण आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 अकारण वजन घटणे हे कर्करोगाचे लक्षण आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 4 एड्स हा संसर्गजन्य रोग आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 हात आखडणे हे हृदयविकाराचे लक्षण आहे, ते बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मानसिक तणाव हे मधुमेहाचे कारण आहे, हे पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 अकारण वजन घटणे हे कर्करोगाचे लक्षण, हे पण बरोबर आहे. तर असत्य विधान हे आपले पर्याय क्रमांक 4 आहे, कारण की एड्स हा संसर्गजन्य रोग आहे, हे आपलं असत्य विधान आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या प्रश्नाकडे जायचं. तर बघा या ठिकाणी आपल्याला 9वा प्रश्न बघायचा आहे. 9वा प्रश्न आपल्याला काय सांगतोय ते अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे. 9वा जो प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आदिजीव या ठिकाणी आदी झालेले आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं. ते आदी नसून आदी आहे. तर आदिजीव मलेरिया होण्यास कारणीभूत आहे. प्रश्न आपल्याला काय सांगतोय, खालीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया होण्यास कारणीभूत आहे. तर या या ठिकाणी आपल्याला एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 प्लाझ्मोडियम व्हायरस, पर्याय क्रमांक 2 एंटामिबा हिस्टोलिटिका, पर्याय क्रमांक 3 अमिबा आणि पर्याय क्रमांक 4 पॅरामीशियम. तर या ठिकाणी 4 पर्यायांपैकी आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. तर बघा खालीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया होण्यास कारणीभूत आहे. तर पर्याय क्रमांक 1 प्लाझ्मोडियम व्हायरस होण्यास कारणीभूत ठरतो. तर पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आपल्याला बघायचा आहे. एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी रक्ताची कोणती चाचणी घेतली जाते हे आपल्याला बघायचं आहे. पर्याय क्रमांक 1 HCG, पर्याय क्रमांक 2 विडल WIDAL, त्याच्यानंतर इलिसा, पर्याय क्रमांक 3 इलिसा, पर्याय क्रमांक 4 CBC. ठीक आहे. तर यामध्ये इलिसा ही चाचणी एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी ही चाचणी वापरली जाते. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण
10 प्रश्न बघितले जे की धड्याच्या आधारित होते. प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतर जर तुम्ही पहिली वेळेस हा जर व्हिडिओ बघत असाल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो की आपला विज्ञानामधील पहिला धडा आहे, सजीव सृष्टी व जीवांचे वर्गीकरण, ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील, तर ते व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून तुम्हाला पाहायचे आहेत आणि त्या व्हिडिओची तुम्हाला नोट्स तयार करायचे आहेत आणि त्या नोट्सचा तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. हा जो विज्ञान सीरीजमध्ये आपला जो विज्ञान भाग आहे, तो तुम्हाला 35 मार्कासाठी आहे. किती मार्कासाठी? 35. जर तुम्हाला 35 पैकी 35 गुण जर आपल्या विज्ञान या विषयामध्ये मिळवायचे असतील, तर संपूर्ण तयारी आम्ही तुमच्याकडून करून घेतोय. तर या सीरीजमध्ये प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे आणि जर तुमचे काही प्रश्न असतील, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचे प्रश्न तुम्हाला सांगायचे आहेत. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू. आणि यामध्ये तर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. हा जो तक्ता आहे, या तक्त्याचे तुम्हाला एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर फक्त हा जो तक्ता आहे, या तक्त्याविषयी तुम्हाला फक्त वाचून घ्यायचं आहे, की यामध्ये आपल्याला कोणती माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही व्हिडिओ आपण पाहिलोय, ते व्हिडिओ प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजली असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.